आणि आचरण करण्यासाठी मनाचा मोठेपणा, क्रियामान कर्म ते लागतं. म्हणून सत्संगामधून जे सांगणार आहे ते सुद्धा एक माहिती स्वरूपामध्ये आहे, माहिती मिळेल. पण ते ऐकल्यानंतर त्याच्यावर जे कृती होते ना, आचरण, ते महत्वाचं असतं. आणि या लोकांनी आता ज्यांना आपण एक फूल नाही फुलाची पाकळी त्यांना समर्पित केली, त्यांनी स्वतः क्रियामान कर्माने स्वतः ठरवून या गोष्टी केल्यात. म्हणून त्यांचं सर्वप्रथम आपण आभार मानलं. कारण की आचरण जर आपल्या आयुष्यामध्ये नसेल ना तर आयुष्य आपलं फुकट जातं. आयुष्यभर आपण काही ना काही करत असतो, नामस्मरण करतो, काही ना काही करत असतो. पण मला तुम्ही सांगा हो की नुसतं नामस्मरण केल्यानंतर आध्यात्मिक उन्नती होणार आहे का? परमार्थिक उन्नती होणार आहे का? नुसतं नाम घेऊन, नुसती सेवा करून, नुसता त्याग करून काही होत नाही. ठीक आहे की काही नाही करत तर त्याच्यातनं तेवढं तरी प्राप्त झालंय. पण ज्यांनी जर आचरणपूर्वक गुरुतत्व जर जाणलं, गुरुतत्व जर त्यांनी जाणलं आणि त्याच्यानुसार जर त्यांनी साधना केली तर त्याची अध्यात्मामध्ये परमार्थिक उन्नती होते. आता जे मी सांगितलं होतं की सगळेजण आपण बसलेलो असताना सद्गुरूंची आरती झाली. आरती झाल्यानंतर झोळी फिरवली. ती झोळी फिरवताना जे म्हणत होते, ओम भवती भिक्षां देही. आपलं जे दैवत आहे ना सद्गुरू, हे झोळीवालं दैवत आहे. या झोळीमध्ये ते घेतात काय तर आपल्या सर्वांची दुःख घेतात. आपण प्रपंचाने जे ग्रासलेले आहोत, दुःखी आहोत, ते दुःख घेतात. ते असे हे सद्गुरू आहेत. आणि ते दररोज आपल्याकडे येत असतात. कुठल्या स्वरूपात येतात ती ओळखण्याची आपली पात्रता नसते. म्हणून दत्तात्रयांना म्हटलेलं आहे, काशी स्नान जप प्रतिदिवशी, कोल्हापूर भिक्षेसी, निर्मळ नदीत उंगा, जलप्राशी, निद्रा माहूर गेशी, ऐसा येई बा. सद्गुरू दररोज काशीला स्नान संध्या करतात. दुपारी कोल्हापूरला लक्ष्मी मातेच्याकडनं, महालक्ष्मीकडून भिक्षा घेतात आणि निद्रा घेतात माहूरला. आणि या दरम्यान ज्या ज्या भक्ताला गरज आहे त्या त्या भक्ताकडे जाऊन त्याचे दुःख दूर करतात. असे हे दत्त स्वरूप आहे. हे गुरुतत्व म्हणजे काय आहे? गुरुतत्व ही कुठली व्यक्ती नाही आहे की ज्या व्यक्तीमध्ये आपण अडकलो, अशी व्यक्ती नाही आहे. हे तत्व आहे. हे तत्व पृथ्वीच्या उत्पत्तीला होतं, आज स्थितीला आहे आणि पुढे लयापर्यंत राहणार आहे. याचा लय कधीही होणार नाहीये. हेच जे तत्व आहे, हेच स्वामी आहे, हेच साई आहे, हेच गजानन महाराज आहे, हेच ज्ञानेश्वर आहे. म्हणजे आतापर्यंत होऊन गेलेले सगळे संत हे गुरुतत्वच आहे. आणि आज सुद्धा जे संत आहेत ते सुद्धा गुरुतत्वच आहे. आणि पुढे सुद्धा हेच गुरुतत्व प्रगट स्वरूपामध्ये परत जन्म घेणार आहे. त्यामुळे ज्यांना आपण मानतो, ज्या देवताला, ज्या सद्गुरूंना, तर ते जे दैवत आहे ते दैवत ते शरीर धारण करण्याच्या अगोदर सुद्धा होतं. शरीर धारण करून त्यांनी प्रत्यक्ष कार्य केलं आणि शरीराचा, पंचमहाभूताचा त्याग करून आज सुद्धा ते आहेतच. आणि हीच प्रत्येकाची जाणीव प्रत्येकाला व्हावी.
कारण की कसं आहे की माणसं आज जर बघितली, बरेच जण म्हणतात आम्ही स्वामी भक्त आहोत, आम्ही साई भक्त आहोत, आम्ही गजानन महाराजांचंच करतो, बाकी कोणाचं करत नाही. ही जी मंडळी आहे यांचं करता तुम्ही चांगलंच आहे, कुठे ना कुठेतरी करायलाच पाहिजे, कुठेतरी नम्रता यायलाच पाहिजे. पण आपल्या स्वामींना सर्वत्र आपण बघायला पाहिजे. सर्व संतांमध्ये स्वामी आहेत, म्हणजे ज्यांना आपण मानतो ना ते सर्वत्र आहे. म्हणून कुठल्याही संतावर टीका करू नये, कुठल्याही संतांबद्दल भेदाभेद वृत्ती आपल्यामध्ये ठेवू नये. कारण की जेव्हा आपण हे करतो ना तर आपण आपल्याच दैवताला बोलत असतो, त्याच्यावर टीका करत असतो. त्याच्यामुळे कधीही लक्षात घ्या, कधीही टीका करू नका कुठल्याही संतावर, कुठल्याही गोष्टीवर. कारण की प्रत्येक संतांचं जे आहे कार्य ते त्या त्या परिस्थितीनुसार त्या त्या वेळी होतं. पण हे जे गुरुतत्व आहे फक्त हे दोन तत्व, हे जे कारण आहे, दोन कारणासाठी फक्त जन्माला आलेलं आहे. जसा आपला जन्म कशासाठी झालेला आहे, आपला जन्म झालाय फक्त दोन कारणांसाठी. ती दोन कारण कुठली आहेत की पहिलं कारण की आजपर्यंत जी आपली लाखो जन्म झालेली आहेत, त्या लाखो जन्मामध्ये आपण जे जे कर्म केलेले आहे त्या कर्माचं प्रारब्ध तयार झालेलं आहे आणि तो प्रारब्ध भोगून संपवण्यासाठी आपला जन्म झालाय. आणि दुसरं कारण आहे की ज्या ईश्वरामधून आपली निर्मिती झाली त्या ईश्वरामध्ये परत विलीन होण्यासाठी साधना करणं. फक्त ही दोनच कारण आहे. पण आज आपण ही दोन्ही कारण विसरलो. म्हणजे जसं रामदास स्वामींनी सांगितलं की प्रपंच हा होत राहतो, होत राहतो म्हणजे तो कशाने होतो तर प्रारब्धाने होतो. जर आपण प्रपंचामध्ये काही नाही केलं तरी सुद्धा प्रपंच होतो. पण परमार्थ मात्र प्रारब्धाने होत नाही. त्या देवळामध्ये तुम्हाला जावं लागतं. आज तुम्ही जेव्हा काल तुम्हाला माहिती पडलं तर तुम्ही आधीपासून ठरवलं की आपल्याला तिथे जायचंय. आजची तुमची जी काही कामं होती ती तुम्ही काल करून घेतली. आजचा जो वेळ आहे हा 2-3 तासाचा तो तुम्ही काढून आलात, प्रारब्धाने नाही आलात. लक्षात घ्या, हे क्रियामान कर्म आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला या प्रपंचामध्ये क्रियामान कर्म करावं लागेल. आणि ज्यावेळेस आपण हे क्रियामान कर्म करू त्यावेळेसच आपली मुंगीच्या पावलापेक्षा सुद्धा संत गती असणार तशी आपली प्रगती होणार. कारण की प्रारब्ध इतकं खडतर आहे. आज बघतोय आपण, गेली 9 महिने झालेत. मागच्या मार्च मध्ये 22 मार्चला जो लॉकडाऊन झाला त्याच्या अगोदर बऱ्याच संतांनी सांगितलं, गगनगिरी महाराजांनी, बाळू मामांनी, बऱ्याच संतांनी सांगितलं की पुढचा काळ खूप कठीण आहे, त्या काळामध्ये असं होईल, तसं होईल, ते होईल, ते होईल. पण कोणीही लक्ष दिलं नाही. किंवा एखादा त्यांचा भक्त जर सांगायला गेला ना, बस कर तुझं प्रवचन, हे असलं काही होत नसतं. लोकल ट्रेन 1 दिवसापेक्षा जास्त कधी बंद होत नाही. तो पण शिवसेनेने जर बंद केला तर लोकल बंद व्हायची, नाही तर बंद होत नव्हती. तर आपल्याला एवढंच माहिती होतं की 1 दिवस बंद ठीक आहे. आणि ज्यावेळेस हा लॉकडाऊन झाला त्यावेळेस सुद्धा माणसाची मानसिकता तशीच होती, ठीक आहे, होईल होईल होईल. पण जसजसा काळ जात गेला तशी ती जाणीव व्हायला लागली की नाही, आपल्या हातात काही नाहीये. जो माणूस मंगळावर जाऊन राहण्याच्या गप्पा मारत होता, जो चंद्रावर जाऊन राहण्याच्या गप्पा मारत होता, त्याला स्वतःच्या घरातनं बाहेर पडता येत नव्हतं. अशी स्थिती होती. लाखो रुपयाच्या प्रॉपर्ट्या तयार केलेल्या
बँकेमध्ये एफड्या पडलेल्या, पण ते काढायला सुद्धा विकायला सुद्धा जायला कोणी नव्हतं. अशी स्थिती होती की नाही? ही सत्य परिस्थिती आहे की पंचमहाभूताचं जे काही आहे ना तयार केलेलं, ज्याच्यामध्ये जे जे पंचमहाभूताचं दिसतं, पृथ्वी आप तेज वायू आकाश, या सर्व इथेच राहणार आहे, काहीही सोबत येणार नाहीये. आपल्या सोबत येणार आहे ते फक्त आपली कर्म आणि त्या कर्माचं निर्माण होणारं प्रारब्ध. आपण काय आयुष्यभर वाईटच कर्म करतो असं नाहीये, चांगली पण कर्म करतो आणि त्या चांगल्या कर्मानेच आपण कुठेतरी पोचतो, कुठल्या तरी संतांच्या सानिध्यात, कुठल्या तरी मंदिरामध्ये. पण तिथे पोचणं हे आपलं प्रारब्ध झालं, पण साधना मात्र जी आहे ती साधना प्रारब्धाने होत नाही. हे एकदम तुम्ही मनावर लिहूनच ठेवा. प्रपंच मात्र प्रारब्धाने होतो हे लक्षात घ्या. हे संतांचे बोल आहे. जर आपण म्हटलं की नाही 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 असं कसं, प्रपंच आम्ही करतो, त्या प्रपंचासाठी आम्ही पैसा कमवतो, त्या प्रपंचासाठी आम्ही कष्ट घेतो, त्या प्रपंचासाठी हे करतो ते करतो, मग प्रपंचामध्ये दुःख काय? दुःखासाठी प्रपंच केला का? जर आपण करतो एखादी गोष्टी तर चांगलंच करू ना, वाईट कशाला करणार आहोत? मग आपण करतच नाही. ती जशी बैलगाडी असते, बैलगाडीच्या खालून कुत्रं जात असतं, त्या कुत्र्याला वाटतो की मी बैलगाडी ओढतोय. तशी आपली स्थिती आहे, तशी आपली स्थिती आहे. यामध्ये आपण प्रारब्ध बदलू शकतो, प्रारब्ध बदलण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, पण ती कुठली आहे? चांगल्या कर्मानी. माझ्या प्रारब्धाने जर माझ्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट न मिळणारी असेल तर ती सुद्धा मी प्राप्त करू शकतो. म्हणजे एखादी वस्तू इथे आहे, ती मला मिळवायची आहे, पण याच्यामध्ये माझं प्रारब्ध आहे, त्या प्रारब्धाने मला मिळत नाहीये, ती वस्तू तिथे आहे. तर मला काय करावं लागेल? मला आधी निरपेक्षपणे निष्काम कर्म करावं लागेल. कुठलीही अपेक्षा न ठेवता मला निष्काम कर्म करावं लागेल. आणि असं कर्म जेव्हा मी करेल तर त्या कर्मातनं जे फळ निर्माण होईल त्या फळाने ते प्रारब्ध सुसह्य होत जाईल. तो प्रारब्धाचा जो डोंगर आहे तो हळूहळू नष्ट होत जाईल आणि मला अपेक्षित असलेली जी वस्तू होती ती मला मिळू शकेल. पण मी एखाद्या अपेक्षेने जर एखादी गोष्ट केली, आज बरेच जण हे व्रत करतात, ते व्रत करतात, याचं पारायण करतात, त्याचं पारायण करतात, या सगळ्या गोष्टी करतात. पण ते करत असताना प्रत्येक जण एक अपेक्षा ठेवतो की मी हे यासाठी केलेलं आहे, आणि जर ते नाही झालं तर मी काय करतो? ज्या दैवताचं करत असतो ते दैवत सोडतो, दुसरीकडे जातो. आणि जर त्याच्यातनं ते झालं, तो प्रश्न सुटला, तर माझे अजून प्रश्न निर्माण होतात. एक माझी अपेक्षा पूर्ण झाली की दुसरी परत तयारच राहते. माझ्या ज्या इच्छा आहे त्यांचा समाप्ती कधी होतच नाही. याचं कुठे थांबणार आहे? कारण की या इच्छांमधूनच आपले कर्म होत असतात. आज बघा, आज प्रत्येकाला काहीतरी कमी आहे, प्रत्येकाला काहीतरी कमी आहे. कोणाला पैशाची कमी आहे, कोणाला घर नाहीये, कोणाला दार नाहीये, कोणाचं लग्न जमत नाहीये, प्रत्येकाला काहीतरी कमीच आहे. आता मला तुम्ही सांगा की हे जे सगळं कमी आहे याच्यासाठी तो करत असतो, पण या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे प्रारब्ध आहे. आणि माणूस प्रारब्धाला न स्वीकारत असल्यामुळे आज सर्वत्र फिरत राहतो. कुठल्या बाबाकडे जातो, कुठल्या बुवाकडे जातो, कुठे जातो कुठे जातो, आणि त्या तिथे जाऊन स्वतः फसवून घेतो. अरे आपलं प्रारब्ध कोणीच बदलू शकत नाही, ते फक्त आपणच बदलू शकतो. हे लक्षात घ्या. याच्यासाठी कुठेही जायची गरज नाहीये, कारण की ते भोग भोगल्याशिवाय त्याच्यातनं मुक्तता नाही आहे. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष समजून घ्या.
आणि देव कधीही कोणाचं चांगलं करत नाही, देव कधी कोणाचं वाईट करत नाही. कारण की आपल्या जीवनामध्ये जे काही करत असतो ते आपलं प्रारब्ध आहे, आपलं कर्म आहे. आपल्या कर्माचं दोष कोणालाही देऊ नका. आज तेच घडतंय. कोणी माझ्याशी कोणाकडून जर मला काही मी फसवल्या गेलो, लुबाडल्या गेलो किंवा काही झालो तर त्याला तो जबाबदार नाहीये, माझी कर्म जबाबदार आहे. हा लक्षात घ्या पहिला. आणि पहिली गोष्ट, कोणावरही दोष देऊ नका. हे जर आज आपण केलं ना तर आपल्या जीवनामध्ये दुःख राहणार नाही. आज दुःखाचं कारण हेच आहे की नाही हो मी चांगला आहे पण तोच तसला आहे, मी चांगला आहे पण तो तसा आहे त्याच्यामुळे माझ्यावर असं झालं. असं काहीही नसतं, लक्षात घ्या. आणि हे प्रारब्ध दूर करण्यासाठी कुठेही फिरू नका. ज्या दैवतावर आपला श्रद्धा आहे ना त्या दैवताला शरण जा, त्या सद्गुरूंना शरण जा. आणि त्या सद्गुरूंना शरण जाऊन साधना म्हणजे काय आहे, साधना म्हणजे ती नव्हे की जी आज केली जाते. जोपर्यंत आपण हे जाणत नाही आणि हे जाणून जेव्हा निरपेक्ष निष्काम आपण वागत नाही तोपर्यंत आपण जे जे कर्म केलेली राहतात ती आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जात नाही. लक्षात घ्या. त्याच्यामुळे नामस्मरण करायचंय, नाम घ्या. पण ते जे नाम घेताना ते फक्त मी 5 माळा घेतल्या तर तसं नव्हे. ते नाम घेत घेत कर्म करा. ज्या ज्या वेळेस आठवेल त्या त्या वेळेस नाम घ्या. कारण की आज आपण कोणीतरी सांगितलेलं असतं की 5 माळा घ्या, हे वाचा, ते वाचा, ते वाचा, आणि बाकी वेळ काय. सकाळचा आपण उठल्यानंतर आंघोळ वगैरे केली की ठरल्याप्रमाणे आपलं राहतं सगळं. पहिले आपल्याला ते स्तोत्र पाठ करायचे असतात म्हणून आपण वाचत असतो. पण ज्यावेळेस ते तोंडपाठ होतात ते आपोआप सगळ्या क्रिया घडतात. ते आपण मंदिराजवळ जातो, आपल्या घरातल्या देवघराकडे, तिथे देव काढतो, देवाला धुतो, देवाला सगळं काय होतो. पण मन कुठे असतो. मन वेगळाच विचार करत असतं काहीतरी आणि तोंडाने सुरू असतं गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा. पण प्रत्यक्ष गुरु दिसतो का. गुरूंमध्ये ब्रह्म दिसतो का, विष्णू दिसतो का, किंवा तो साक्षात परब्रह्म असं वाटतो का. मग जर नाहीच वाटत तर त्या शब्दांना काय अर्थ आहे. शब्दांना काहीच अर्थ नाहीये. त्या शब्दांच्या मागचा जो भावार्थ आहे तो जर जाणून घेतला तर आपण त्या सद्गुरूंच्या चरणी लीन होऊ शकतो. आणि हेच आहे गुरुतत्व. हेच गुरुतत्व आहे की हे पहिले जाणून घ्या. सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत मी जे जे कर्म करतो ना ते कर्म माझ्या गुरूंना मी समर्पित करू शकेल अशी करायला पाहिजे. ही प्रत्येक कर्म म्हणजे एक पुष्प आहे. हे प्रत्येक पुष्प मी त्यांना समर्पित करू शकेल अशी माझी कर्म व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे आणि हीच साधना आहे आचरण. म्हणून मी प्रथम सुरुवात केली की ज्या लोकांनी आचरण केलं. आता एकनाथ दादा, जनाताई ज्यावेळेस इथे हे सुरुवात झाली आणि त्यांनी स्वतः समर्पित वृत्तीने 1 दिवस नव्हे, 2 दिवस नव्हे तर गेले पूर्ण वर्षभर ते सेवा करतायत. निरपेक्ष, कुठलाही अपेक्षा नाही. या 8 महिन्याच्या कालावधीमध्ये कोणी इथे येऊ शकत नव्हतं. पण त्यावेळेस पण सद्गुरूंना मात्र घरून नैवेद्य आणून ते दाखवत होते. रोज आरती करत होते. भाव महत्वाचा आहे. भाव. कोणाला किती श्लोक येतात आणि कोण पांडित्यपूर्ण आहे जो पूजा करू शकेल त्याला इथे महत्वच नाहीये. देव हा भावाचा भुकेला आहे. त्याला मंत्रोच्चाराची काही गरज नाहीये. कारण की आमचे सद्गुरू म्हणायचे, आमचे गुरुदेव म्हणायचे की त्या सद्गुरूंसमोर रडा. सद्गुरूंसमोर आपलं जे आहे ते रडा. म्हणजे तेवढा भाव निर्माण करा. ते भावपूर्ण जे रडणं आहे ना तेच मंत्र स्वरूप होईल. म्हणून यांनी जी सेवा केली
त्या सेवेचा सद्गुरूंच्या आदेशाने आपण त्यांचा आज त्यांना रुद्राक्षाची माळ आणि त्यांना जे काही आहे सद्गुरूंच्या आदेशाने आपण त्यांना दिलं. सेवेचं कधीही मूल्य नसतं. सेवा ही अमूल्य आहे. आपण जे करत असतो ना ते काम आणि सेवा यामधला भाग मी सांगतो तो थोडासा लक्षात घ्या आणि मग लक्षात येईल आपल्याला की आपण करतो काय. आपण दररोज काही ना काही करत असतो. दररोज करत असताना काही जण नियमितपणे गुरुवारी कुठल्या तरी मंदिरमध्ये जातात किंवा काहीतरी करतात, आरती करतात, काय करतात. पण एखादा जर प्रसंग आपल्यावर आला तर चटकन म्हणतात, अरे स्वामींची मी इतकी उपासना केली, सद्गुरूंचं मी एवढं नाम घेतो, सद्गुरूंसाठी मी हे करतो, मी सद्गुरूंसाठी ते करतो, मग माझ्यावर हे संकट का. अरे संकट दूर व्हायला हे केलं का. किंवा आपण म्हणतो की सद्गुरूंच्या कृपेने माझ्या मुलाला नोकरी मिळायला पाहिजे, किंवा हे मिळायला पाहिजे, ते मिळायला पाहिजे, बंगला मिळायला पाहिजे, गाडी मिळायला पाहिजे, हे मिळायला पाहिजे. आता जे मिळायला पाहिजे अपेक्षा आपण जर ठेवतो तर ती जी अपेक्षा आहे ते काम आहे. कारण की आपण 30 दिवस एखाद्या ठिकाणी काम करतो तर आपल्याला काय मिळतो, मोबदला मिळतो 30 दिवसानंतर. म्हणजे कामाचा मोबदला आहे, सेवेचा मोबदला नाहीये. मग सेवा जर आपण ईश्वराची करतोय मग त्याच्याकडून अपेक्षा का ठेवतो की त्यांनी माझ्यावर संकट येऊ देऊ नये, त्यांनी मला सुखात ठेवावं, मला कुठल्याही प्रकारचं पैशाची अडचण येऊ नये, माझ्यावर कुठलाही प्रसंग येऊ नये. अरे जर असं असतं तर संतांच्या आयुष्यामध्ये तर काहीच नसतं. संतांचं जर चरित्र वाचलं तर त्या संतांच्या चरित्रावर तर किती संकट आलेली.